80% ऊस आहे या गावात आणि आजूबाजूला ऊस आहे, त्यामुळे त्याला दडण्याचं क्षेत्र जास्त आणि पैदास एका वर्षात त्याला 4 पिल्लं होतात, एका 4 पिल्लं होतात. त्यामुळे या परिसरात बिबट्या अजिबात राहणार आहे. अशा पद्धतीने कंटिन्यू काम केलं पाहिजे. कोपरगावला घटना घडली रात्री पारगावला झाली तर शेजारी इथं कुत्र्यांची संख्या कमी झाली, बिबट्यांची संख्या वाढलेली. कुत्री राहिलीच नाही, कुत्री ठेवलीच नाही त्यांनी, कुत्री राहिली नाहीत. मग एवढे बिबटे, कुत्री मांजरे ससे बिसे काही ठेवले नाही. सगळे रानातलं खाद्य संपल्यामुळे आता माणसं दिवस नाही का बिबट्या दिसत नाही. एकही दिवस असा खानावत नाही का बिबट्या पुढे दिसत नाही. क्षणाला त्याचं दर्शन, देवाचं दर्शन कमी, एवढं बिबट्याचं दर्शन होते. आतापर्यंत म्हटले रात्रीचं बाहेर निघायचं नाही, ठीक आहे, पण आता दिवसा दिसतो बरं, मोकळ्यावर रानांनी दिसतो ना. उसामध्ये जायचं कसं पाणी भरायला, आम्ही कांदे कसे लावायचे, आम्ही शेतात काम कसं करणार, आम्हाला हा प्रश्न पडलाय. आम्ही घरातून बाहेर निघणार, रात्री मार्गामध्ये महिला धरलेली, दरवाजामधून घरातून ट्रँक्युलायझिंगची टीम आहे, ट्रँक्युलायझिंगची एक टीम सध्या कार्यरत आहे, जी गनशॉट झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार आपण पकडलेले बिबटे आता बंधारा शिफ्ट करतो. तर त्यानुसार आत्तापर्यंत ह्या परिसरात आपण 12 बिबटे आणि 1 गनशॉट असं 13 बिबटे आपण यातून काढलेले. पकडलेले 10 बिबटे सध्या माणिकगावमध्ये, त्यातले 2 इथंच बेस कॅम्प आहे आपला पिंपरखेडला, त्या बेस कॅम्पमध्ये सध्या ठेवलेले. ट्रॅपिंगचं ऑपरेशन जोपर्यंत संख्या कमी होत नाही किंवा पूर्ण नाहीशी होत नाही तोपर्यंत चालू राहणार. पिंजऱ्याची संख्या अजून फार वाढवली पाहिजे. पिंजऱ्याची व्यवस्था सर आपण अजून वाढवतो, कारण या ठिकाणी बिबट्याची संख्याच खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता आपण जवळपास या परिसरामध्ये 35 केजेस लावलेले आहेत सर. तर या ठिकाणी आपण आत्तापर्यंत 12 ते 13 लेपर्ड रेस्क्यू केले, एक शॉट केले. पण तरीसुद्धा अजून शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी लेपर्ड दिसत आहेत. तर जोपर्यंत हा परिसर पूर्ण आपण बिबट पूर्ण कमी करत नाही तोपर्यंत आपली मोहीम चालू आहे. बिबट